असं आहे की यंदा पाऊस हा कमीच पडणार आहे आणि त्याचबरोबर हा पाऊस रेग्युलर पडणार नाही आणि या यंदाच्या पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. अशा प्रकारचं फार पूर्वीच या संदर्भातल्या शास्त्रज्ञांनी त्यावेळेला भाकीत वर्तवलं होतं, माहिती दिली होती. आणि आपल्याला आठवत असेल, मार्च महिन्यामध्ये जे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की यंदा अल निनो या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. मग अशा प्रकारची संकटाची पूर्वकल्पना आली असताना राज्यकर्ते म्हणून राज्यकर्त्यांची जबाबदारी होती की या संकटाचा सामना करण्याकरता म्हणून यंत्रणा सज्ज ठेवणं, या संकटाचा सामना करण्याकरता म्हणून विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची बैठक घेऊन आपण कोणकोणते उपाय करतोय, आपण काय काळजी घेतोय किंवा तुमच्या विरोध म्हणून काही सूचना आहेत का, हे विचारण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. परंतु सत्तेचा अहंकार असल्यामुळं आणि पाशवी बहुमत मिळाल्यामुळं सध्या सत्ताधारी हे पूर्णपणे बेलगाम झालेले आहेत. त्यांना कोणाशी काही देणं घेणं नाही. त्यामुळं आज हे पाऊस नसल्याचा चटका उभ्या महाराष्ट्राला बसतोय. मुंबईमध्ये अत्याचाराचे जे प्रकार आहेत ते वाढतच चाललेले आहेत. 7 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार झालेले आहे. काय सांगाल या संदर्भात? या सरकारचं एकंदरीत जर बघितलं तर 2014 सालापासून आजपर्यंत या सरकारच्याकडे गृहमंत्री पद आहे. मध्ये 2-2.25 वर्ष माननीय उद्धव साहेबांचं सरकार होतं, पण त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये कोरोनासारखं महाभयंकर संकट होतं आणि म्हणून 2014 सालापासून आजपर्यंत ही मधली फक्त 2 वर्ष सोडली तर एकंदरीत या महाराष्ट्रामधला कायदा आणि सुव्यवस्थेचा आलेख इतका घसरलेला आहे. कधीतरी याच्यावर सरकारनं एकदा व्हाईट पेपर काढला पाहिजे. उत्तर देऊन आपण पोलिसांचेच कसे त्या ठिकाणी प्रवक्ते आहोत, स्पोक्स पर्सन आहोत, हे सांगण्याचं काम सरकारकडून होतं. त्याच्याऐवजी महाराष्ट्राची पूर्णपणे अधोगती झालेली आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये कायदा सुव्यवस्थेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अधोगती झालेली आहे. 3 वर्षाची मुलगी सुद्धा अत्याचारातून सुटत नाही. आताच आपण मुंबईचं प्रकरण सांगितलं. रेल्वेमध्ये केवळ दरवाजा बंद कर हे सांगितलं म्हणून भोसकून मारण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि म्हणून अशा आता बघितलं आपण पिंपरी चिंचवडमध्ये मोशीमध्ये कचऱ्याचा ढीग कोसळून 23 माणसं गेली, आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि म्हणून अशा पद्धतीच्या दुर्घटना या सातत्यानं घडतायत आणि म्हणून महाराष्ट्राचं जे गृह खातं आहे हे पूर्णपणे अपयशी झालेलं आहे. राज्यातल्या मागासवर्गीय वसतिगृहाची सध्या दैना झालेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदर काय सांगाल या संदर्भात? राज्य हे पूर्णपणे कर्जामध्ये बुडालेलं आहे. राज्य कर्जामध्ये बुडालेलं आहे आणि सत्ताधारी फक्त सवंग लोकप्रियतेच्या सकाळ संध्याकाळ नवनवीन घोषणा करतायत. आज राज्यावर 11 लाख आणि 2,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. त्याच्यामध्ये कालच्या अधिवेशनमध्ये 97,600 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या सरकारनं मंजूर करून घेतल्या. हे सरकार फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांचे पगार, त्याचबरोबर काढलेल्या कर्जाचे हप्ते, त्याच्यावरचं व्याज हे पुरं करण्यातच सरकारचा सगळा पैसा जातोय आणि आपल्याला विकासाकरता सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नाही. त्याचे हे परिणाम आहेत की मागासवर्गीय वसतिगृहांची ही अवस्था. मॅनहोल मध्ये पडून झालेल्या मृत्यू संबंधीच्या नोटिसाला अजूनही आठवड्यानंतर उत्तर दिलेलं नाही. असं आहे की हे सरकार कोणालाच उत्तर देत नाही. अशोक खराब प्रकरण एवढं मोठं झालं, परवाच्या दिवशी मी सभागृहामध्ये सांगितलं, त्यावेळेला मोठमोठ्या मंत्र्यांची, आमदार, खासदार, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर यांची नावं आली. झालं काय पुढे? अशोक खरातला अटक झाली आणि कोणतरी लल्लू पंचवीस 4-2 अटक केले. एका तरी मंत्र्याचा जाब झाला का? एका तरी खासदाराचा, एका तरी आमदाराचा त्या ठिकाणी स्टेटमेंट रेकॉर्ड झालं का? जाब झाला का? एका तरी IPS अधिकाऱ्याचा, IAS अधिकाऱ्याचा जाब झाला का? काहीही नाही. तुम्ही कितीही गुन्हा करा, कितीही मोठं पाप करा, आम्ही तुम्हाला पाठीशी घालायला बसलेलो आहोत म्हणून आम्ही लोकप्रिय.
45,000हून अधिक शिक्षक बीएलओ कर्त्यावर राज्यातील प्राथमिक शिक्षण सध्या बिकट अवस्थेत आहे. मी परवाच्या दिवशी सभागृहामध्ये किस्सा सांगितला होता. गमतीशीर किस्सा आहे. तो किस्सा असा आहे की मुलं शाळेत पाठवली आई वडिलांनी आणि ती मुलं इकडे पळतायत, तिकडे पळतायत, तिकडे पळतायत. चौकशी केली तर का पळतायत? ते म्हणले आमच्या शाळेत गुरुजी नाही, म्हणून गुरुजींना शोधतोय आम्ही. मग गुरुजी कुठं आहेत ते शोधायला आम्ही गेलो. तर गुरुजींना शोधलं आणि त्यांना विचारलं तुम्ही कोणाला शोधताय? तर म्हणाले आम्ही मुलांच्या आई वडिलांना शोधतोय. मुलांचे आई वडील तुम्हाला मिळाले का? तर नाही. म्हणून आम्ही जाऊन मुलांच्या आई वडिलांना शोधलं. मुलांच्या आई वडिलांना विचारलं तुम्ही इकडे कोणाला शोधताय? ते म्हणाले 2002 साली आमचे आई वडील कुठे होते ते आम्ही शोधतोय. अशी अवस्था आता झालेली आहे. त्यामुळे या सरकारला मुलांच्या शिक्षणाशी भवितव्याशी काही घेणं नाही. अहो नीट पेपरचा पेपर फुटला, 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात गेलं. त्याचं मूळ कनेक्शन महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर सीईटीचे पेपर परीक्षेचे पेपर फुटले ते महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर टीईटीचे, सीईटी वेगळी टीईटी वेगळी, ते पेपर फुटले ते महाराष्ट्रामध्ये. किती यांची पाप सांगायची. परंतु याला कारणीभूत थोडंफार जनताच आहे. लोकशाहीमध्ये एक बॅलन्स ठेवायला लागतो. जेवढे सत्ताधारी तेवढे विरोधक आहेत असले पाहिजेत, तरच सत्ताधारी ताळ्यावर राहतात. न पेक्षा अशा पद्धतीनं सत्ताधारी हे बेलगाम बेमुरवतकर होतात. ते महाराष्ट्राचे सत्ताधारी. मगाशी तुम्ही वक्तव्य केलं की हे राम भक्त नाहीत तर हे रामाच्या तिजोरीतले चोरी करणारे चोर आहेत. हो, खरीच गोष्ट आहे. या देशामध्ये आजचं जे केंद्रातलं सरकार आहे आणि राज्यातलं सरकार आहे, या सरकारला कुणी आणलं सत्तेवर? रामानं आणलं. रामानं आणलं. जवळजवळ 35 वर्ष आम्ही राम मंदिर बांधतोय, राम मंदिर बांधतोय, राम मंदिर बांधतोय करून एक संपूर्ण देशाला त्या ठिकाणी आम्हाला काही मिळालं नाही तरी चालेल, पण रामाचं मंदिर झालं पाहिजे अशा एका हिप्नॉटिस पद्धतीनं लोकांनी श्रद्धेनं रामाबद्दल असलेल्या भक्तिभावानं लोकांनी ते राम मंदिर उभं करण्याकरता आपापल्या परीने योगदान दिलं. काही लोकांचे प्राण गेले, काही लोकांच्या घरादारावर नांगर फिरले, पण राम मंदिर व्हावं. ते राम मंदिर झाल्यानंतर त्यातल्या चोऱ्या कोण करतंय? चोऱ्या कोण करतंय? चोऱ्या करणारे सुद्धा हेच आहेत. कारण कमिटी ह्यांचीच, उद्घाटन ह्यांचीच, भूमिपूजन ह्यांचीच, झेंडा फडकवायचा यांनीच, कळस चढवायचा यांनीच, सगळं आम्ही केलं. मग चोऱ्या कोणी केल्या? चोऱ्यांची जबाबदारी पण यांनाच घ्यावी लागेल. म्हणून मी त्यांना चोर म्हणतो. ठाण्याच्या ईस्टर्न हायवेवरती जी घटना घडली होती, फुटओव्हर ब्रिजवरती जो बॅनर लावला होता तो मोटरसायकलवाल्याच्या डोक्यामध्ये पडला होता. अशी चर्चा आहे की तो परवानगी कोणी दिली त्याच्यावरती? कधी मला घटनाही माहिती नाही. खरं माहिती नाही त्या घटनेबद्दल बोलणं. कधी झाले 3 दिवस झाले. नाही, माझ्या वाचनात नाही आलं.